भोंदूबाबा अशोक खरातची एसआयटी कडून आज तब्बल 10व्या दिवशी चौकशी सुरू आहे। एसआयटीचं पथक अशोक खरातला घेऊन कार्यालयामध्ये दाखल झालेलं आहे। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांच्या संदर्भात देखील आज चौकशी होणार आहे। तसंच खरातचा सावकारीचा धंदा, हवाला रॅकेट या संदर्भात देखील एसआयटीच्या मार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खरातचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासलं देखील जाऊ शकतं। अशोक खरातची पोलीस कोठडी उद्या संपती आहे, त्यामुळे त्याला उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आता आज 10वा दिवस आहे। एसआयटीचं पथक या संदर्भामध्ये चौकशी करत आहे। तेजस्वी सातपुते या एसआयटीच्या प्रमुख आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली ही चौकशी होतीये। काल रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल झालेले होते, या संदर्भात देखील चौकशी केली जाणार आहे। 29 तारखेपर्यंत 29 मार्च पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत त्याला पोलीस कोठडी आहे, त्यामुळे उद्या पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल। गेल्या 4 दिवसात जे पुरावे एसआयटीला सापडलेले आहेत, ते सगळे पुरावे उद्या देखील कोर्टाच्या समोर मांडले जाणार आहेत। केवळ महिलांचं लैंगिक शोषण नाही, तर सावकारीचा धंदा देखील तो चालवत होता। हवालाचं रॅकेट नेमकं काय होतं या संदर्भात देखील आता चौकशी होण्याची शक्यता आहे। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतील। शुभम, ज्या पद्धतीने पोलीस कोठडी वाढवून मिळालेली होती, काय नेमके धागेदोरे पोलिसांच्या या तपासणीमधून समोर आलेले आहेत आणि आज सलग 10व्या दिवशी एसआयटी कडून त्याची चौकशी देखील होती आहे। नक्कीच यामिनी, आपण खरं तर या अशोक खरात प्रकरणात जर बघितलं तर गेल्या 10 दिवसांपासून त्याची एसआयटी कडनं चौकशी सुरू आहे। उद्या त्याला पुन्हा कोर्टामध्ये त्या ठिकाणी दाखल केलं जाणार आहे, हजर केलं जाणार आहे। खरं तर आज त्याची पोलीस कोठडी संपणार आहे आणि याच अनुषंगाने जर बघितलं, ज्या वेगवेगळ्या पीडित महिला ज्या समोर आलेल्या होत्या, त्या पीडित महिलांची जाब घेतल्यानंतर ज्या ठिकाणी खरं तर हा सगळा अशोक खरात त्याची कारनामे करत होता, त्याचं जे ओकस कार्यालय आहे जे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये आहे, त्या ठिकाणी एसआयटीच्या पथकाकडनं आणि फॉरेन्सिकच्या टीमकडनं त्या ठिकाणी पुन्हा एकदा पंचनामा सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर उद्या कोर्टासमोर ज्यावेळी अशोक खरातला हजर केलं जाईल, त्यावेळी या 5 दिवसांमध्ये या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत नेमकी अशोक खरातची काय चौकशी केली, कोणकोणते पुरावे एसआयटीच्या हाती लागलेले होते, या सगळ्या संदर्भात माहिती द्यावी लागणार आहे। आणि एकूण जर बघितलं तर कोर्टासमोर जे मुद्दे मांडायचे आहे, त्यासाठी जास्तीत जास्त पुरावे खरं तर एसआयटीच्या हाती खरं तर त्या ठिकाणी लागावे, यासाठी ही सगळी चौकशीला वेग आल्याचं पाहायला मिळतं। अशोक खरातची उद्या पोलीस कोठडी संपल्यानंतर या पोलीस कोठडीनंतर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पोलीस कोठडी मिळावी, यासाठीच खरं तर एसआयटीचा जो तपास आहे तो त्या आपल्याला त्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय। कारण अनेक महत्वाचे धागेदोरे एसआयटीच्या हाती लागलेले होते, अनेक महत्वाच्या पुराव्याच्या अनुषंगाने हा तपास सुरू आहे। अशोक खरातने ज्या ठिकाणी ज्या पीडित महिलांचे लैंगिक शोषण केलं, त्या ठिकाणी या पीडित महिलांना जाऊन त्यांचं त्या ठिकाणी पंचनामा केला जातो आहे। त्याचं जे कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये खरं तर ही सगळी चौकशी सुरू आहे। काही कागदपत्र, तांत्रिक पुराव्याच्या आधारे हा सगळा तपास सुरू आहे। एकूण जर बघितलं तर आज सलग 3ऱ्या दिवशी एसआयटी कडनं त्याचं जे ओकस कार्यालय आहे, त्या ठिकाणी हा सगळा पंचनामा करत चौकशी सुरू आहे। अगदी शुभम, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।